फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीती सहोई साक्षी हा दूत चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. राघववर माझा विश्वास आहे, पण भारतीचा राघववरचा विश्वास खूपच वाढत चाललाय अलीकडे. कारण काही गोष्टी या समोरासमोर बसून स्पष्टपणे बोललेल्या बऱ्या असतात. तुम्ही एकदा हेमांगीला. तुला लाज नाही वाटत श्री? आपल्या बहिणीबद्दल असा विचार करतोस तू? तिच्यावर संशय घेतोस तू? माही, तुला पुरावा हवा होता ना? जा, आज जाऊन बघ भारतीचं काय चाललंय ते बघ जा. मी सांगते ना, हे फक्त आपल्या दोघातच आहे. बरं, तू काळजी घे स्वतःची आणि लवकर परत ये. होय, बघा असा जातो ना असा येतो मी. माझं तरी कुठे मन राहणार आहे. येतोय. वेडा कुच्चा. अरे देहाची तिजोरी भक्ती हाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. पांडुरंगा आशीर्वाद देव. देहाची तिजोरी भक्ती हाच ठेवा. उघडदार देवा आता. अहो साहेब, तुम्ही एवढ्या रातच्याला इथं काय करताय? विश्वासघात क्या?
मी तुला माझ्या घरात सहारा दिला आणि तू माझ्याच पाठीस तुरा खुपसलास. माझ्या माघारी माझ्या बायको बरोबर तू. नाही साहेब नाही. असं मनात विचार तरी आला कसा तुमच्या? मी आणि बाईसाहेब सीता माई आहे ती या हनुमंताची. शोभ, तुझ्या तोंडी असली भाषा शोभत नाही. माझ्या बायको बरोबर अनैतिक संबंध ठेवलेस तू. नाही साहेब नाही. असा मनात विचार जरी आला ना माझ्या तर माझा हात पाय झडतील. बडबड बंद कर तुझे. स्वतः पाहिलंय तुला आणि माझ्या बायकोला एकत्र पाहिलंय मी. असं करायची तुझी हिंमतच कशी झाली? काय थट्टा केली साहेब गरीबाची. तुला लाज नाही वाटत असं बोलायला? भारतीशी संबंध ठेवायची हिंमत कशी झाली तुझी? लक्षात ठेव, राजवाडे घराण्याच्या इब्रतीशी खेळणाऱ्याला शिक्षा होणारच. राघव साहेब मी काय बी पाप केलं नाही. पाप नाही केलंस तू. अरे मी पाहिलंय तुम्हाला दोघांना एकत्र. माझ्या बायकोशी बोलताना ऐकलंय तुला. काय बोललास तू? आता गावाला जातो आणि लगेच परत येतो. माझं मन नाही लागत तुमच्याशिवाय. तसं काय बी नाही साहेब. तसं काय बी नाही. माझ्या भारतीला नादी लावलंस तू. फसवलंस तिला. राघव, आता कसा रे येशील परत? बोल ना, कसा येशील परत? राजवाडे घराण्याच्या इब्रतीशी खेळलास तू. ही शिक्षा आहे. कळलं? मी परत येईन साहेब. मी परत येईन. आयुष्य पूर्ण करायला मी परत येईन. डॅड, डॅड आम्ही काय झालं डॅड? काय नाही. मला आशीर्वाद द्या डॅड. आज मी श्री बरोबर आपल्या नव्या ऑफिसमध्ये जाते. एका नव्या आयुष्याला सुरुवात करते. ऑल द बेस्ट. येतो डॅड. लिंबू इथे कसं आलं? लिंबू, ए कुठे लिंबू? काय करता तुम्ही, डॅड? डॅड, रिलॅक्स. कोणी टाकलं
तू कुठेही जाणार नाहीस आज आज तू जाणार श्रीने माझ्या ऑफिसला पहिली मीटिंग ठेवली. मीटिंग कॅन्सल कर. हिमांगी तू कुठेही जाणार नाहीयेस. डॅड पण मी नाही गेले तर कसं वाटतं? मी सांगतोय कुठेही जाणार नाहीस तू. पण तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांचा विश्वास ठेवायला लागला. डॅड, ज्या माणसाने कधीही कोणाचं वाईट केलं नाहीये त्याचं कोणी वाईट कशाला करेल? डॅड, डॅड मला काही होणार नाही आणि श्री आहे ना माझ्या बरोबर. तुम्ही नका जास्ती काळजी करू. डॅड मी आहे ना, येतो. हेमांगी तुझं खरं आहे. तू कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीयेस. पण तुझ्या डॅडनं मात्र एक भयंकर गुन्हा केलाय. त्याने एका निष्पाप माणसाचा खून केलाय हेमांगी. आणि माझ्या गुन्ह्याचा सूड कोणी तुला इजा पोचवून उगवू नये एवढीच माझी धडपड आहे. किती उशीर करायचा? किती? आणि हे काय काय लागलं तुम्हाला? काही नाहीये. हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ठीक आहे. अहो काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? बरं तुम्हाला बरं वाटेल अशी गोष्ट दाखवते. आलेच मी. हे घ्या. घ्या. तुमच्यासाठी आहे. किती छान आहे ना? राघवने दिले तुमच्यासाठी. अहो असं काय करताय? तुमच्या वाढदिवसाचं प्रेझेंट आहे ते. गावी जायच्या आधी माझ्याजवळ देऊन गेला. म्हणाला साहेबांना रातच्या 12च्या ठोक्याला द्या. सारखा विचारत होता तुम्हाला विश्वास आहे ना व साहेबांना यातलं काही सुद्धा कळणार नाही. वेडा. तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत होता देवाजवळ. म्हणाला माझं आयुष्य साहेबांना मिळू दे.
बरं हो, खूप रात्र झाली, चला आता झोपूया आपण. हो, झोपायला चला. येत आहे ना झोपायला? पुस्तक वाचायचं असेल ना तुम्हाला? ठीक आहे. आता काय बाबा, तुमचा वाढदिवस आहे, मग ऐकायलाच पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्हाला काही हवंय का? मी जाऊ झोपायला? गुड नाईट. हिमांगी, तुझा ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला? डॅड, ते आज बाहेर जाताना माझ्या पायाखाली लिंबू चिरडलं गेलं होतं ना. तुला काही झालं हिमांगी? कोणी तुला मारण्याचा प्रयत्न केला का? डॅड, रिलॅक्स. मला काही झालेलं नाहीये. तुम्हाला खूप काळजी वाटत होती ना. ते लिंबू चिरडण्याने माझं काहीतरी वाईट होईल असं वाटत होतं ना तुम्हाला, म्हणून तुमची मस्करी केली. मस्करी? मस्करी. इनफॅक्ट आज पहिला दिवस खूप छान होता. ऑफिसचा स्टाफ खूप चांगला आहे. आवडलं मला आपलं ऑफिस. मगाशी तुझा उदास चेहरा पाहिला आणि खूप भीती वाटली का मला. डॅड, मी काय म्हटलं होतं? चांगल्या लोकांचं कधी कोणी वाईट करू शकत नाही. मी आतापर्यंत आयुष्यात कधी कोणाला शब्दानेही दुखावलं नाही. मग माझं कोणी वाईट का करेल? आणि शेवटी मी तुमची मुलगी आहे. तुम्हीही आतापर्यंत कधी कोणाला दुखावलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही. मग मी कसं करेन? गुड नाईट डॅड. गुड नाईट. काय रे, तू एवढं डिस्टर्ब का? नाही, तुझ्या पाठीमागे भारतीचं जे काही चाललंय त्यामुळे तू डिस्टर्ब होणं साहजिक आहे, दुःखी होणं साहजिक आहे. पण म्हणून अशा दीदी, भारतीचं काही चाललेलं नाही. गप्पा बस तू. आणि राघवी किती भोळा होता बिचारा. माझा आदर करायचा तो. तुला माहिती, माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं त्याला. काय म्हणास? होता तू होता तू त्याच्याबद्दल माझ्या मनात संशय निर्माण केलास दीदी, म्हणून मी त्याचा माही, तू काय केलंस? माही, राघवला मारलंस तू? तू राघवला मारलंस? कधी? कुठे?
अरे एक सांग मला, त्याच्या प्रेताची विल्हेवाट कशी लावलीस तू? कुठे आईचं प्रेत कुठे? आई सांग सांग सांग, त्याचं प्रेत कुठे? कुठे माई? हा सांग मला. मी नाही सांगणार. बघ काळजी करू नकोस तू माई, तू काळजी करू नकोस. हे बघ ऐक, राघव गेला ना, कोणी नाहीये त्याच्या गावात, त्याच्या मागे रडणारा कोणी नाहीये. ऐक माझं, भारतीला काही संशय येणार नाही. तू कुठे टाकलेस त्याला सांग. कुठे टाकलेस? मी नाही सांगणार. दाखव. नाही तू काळजी करू नको. मी आहे तू काळजी करू नको. मी आहे, तू मला सांग. नको दाखव कुठे आहे? दाखव. तिकडे. तिथे? हो तिथे. अरे तू चल आता दाखव मला नीट. घाबरू नकोस, मी आहे ना. चल ये दाखव. कुठे? इथे? मग त्याच्या खाली तिकडे. नको. अरे ये तर बघू, मी आहे ना. तू का काळजी करतो राजा? माही काळजी करू नका. दाखव मला. चल दाखव. बघ. अरे काही नाही. अरे तुला नक्की आठवतंय का? प्रेत इथेच टाकलं होतंस तू? हो इथेच टाकलं होतं त्याला मारून. असं कसं? अरे ते पाण्यात बुडून गेलं असेल कदाचित. तू आता इथे थांबू नकोस. भारतीने बघितलं ना तुला, तर तिला जर संशय आला तर तुला सुद्धा गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करायला मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा तू आता इथे थांबू नकोस. तू चल पहिला. चल. मी इथे कसं आलो?